बायका मुलांच्यासाठी नवरा दुबईला, बायकोचं भाच्यासोबत लपडं, रात्रीचे तिघेजण एकाच बेडवर. उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडलेली आहे. तारकुआ मेल पोलीस स्टेशन हद्दीमधील तारकुलवा परिसरात 2 प्रवासी बॅग सापडल्या. इतक्या मोठ्या ट्रॉली बॅग बेवारस स्थितीत शेतात पडल्याने संशयाचे वातावरण तयार झाले. शेतकऱ्याला त्या बॅगेमध्ये काय असेल याचे कुतूहल होते, पण भीतीही वाटत होती. त्यामुळे त्याने थेट पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन बॅग उघडून पाहिली तेव्हा मात्र सर्वांनाच धक्का बसला. त्या बॅगेमध्ये मानवी देहाचे तुकडे भरलेले होते. हा मृतदेह कोणाचा, हा मोठाच प्रश्न होता, कारण कोणताच पुरावा नव्हता. पण म्हणतात ना, पोलिसांनी ठरवले तर ते सुतावरून स्वर्ग गाठू शकतात. या प्रकरणातही एका किरकोळ धाग्यावरून एक भयानक षडयंत्र पोलिसांनी उघडकीस आणलेले आहे. या घटनेचे हे पुढील प्रमाणे सविस्तर माहिती आहे. पण तत्पूर्वी ही व्हिडिओ पाहण्या अगोदर जर तुम्ही ह्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या घटनेची सुरुवात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला झालेली होती. 37 वर्षीय नौशाद परत येणार होता. त्याची सौदी अरेबियातील नोकरीची मुदत संपलेली होती. त्याला आता आपल्या पत्नी मुलांना सोडून परत जायची इच्छा नव्हती. त्यामुळे त्याने कायमचेच परत येण्याचा निर्णय घेतलेला होता. सगळी तयारी केली होती आणि तो आठवड्याभरात भारतात येत होता. त्याच्या या निर्णयाने त्याचे आईवडील, नातेवाईक, मित्रमंडळी खुश होते. फक्त नाराज झाली होती त्याची बायको रजिया. नौशाद, त्याची पत्नी रजिया आणि एक मुलगी असा हा परिवार. पत्नी एक मुलगी असल्याने त्यांना सुखात ठेवण्यासाठी 4 पैसे जास्त कमवावेत असे नौशादला वाटत होते. त्यासाठीच त्याने इतर काही मित्रांच्या सोबत दुबईला नोकरीला जाण्याचा निर्णय घेतला. एकदा तिकडे गेल्यानंतर 3-4 वर्ष तर परत येता येणार नाही हे त्याला माहिती होते. पण तिकडे मिळणारा पगार पाहता त्याने पत्नी मुलीचा विरह सोसण्याची तयारी ठेवलेली होती. रजिया नाराज असली तरी भविष्याचा विचार करून तयार झाली. नौशाद नोकरीसाठी मुंबईला निघून गेला. आता रजिया आणि तिची मुलगी दोघीच राहू लागल्या. सासू सासरे बाजूच्याच घरात राहत होते. रजियाने अवघी 30 गाठलेली होती. विवाहसुख मिळाल्याने तिच्या जवानीवर चमक आलेली होती. रजिया मुलायम मादक देह पाहणाऱ्याला भुरळ घालत होता. त्यातच ती आता एकटी होती. दिवस तर कामात जात होता, पण रात्रीच्या एकांतात मात्र तिला काम सुखाची गरज वाटायची. तिच्या मनात कामुक विचाराचे काहूर माजत असले तरी सुख मात्र मिळत नव्हते. ती काम सुखासाठी आसुसलेली होती, पण लोक लाजे खातर ती आपल्या भावनांच्यावर आवर घालून होती. शेजारच्याच गावात तिच्या बहिणीचा परिवार राहत होता. तिच्याकडे रजियाचे जाणे येणे होत होते. आता तिचा भाचा रोमान मोठा झालेला होता. त्यामुळे काही वेळा मावशी रजियाला आणण्यासाठी किंवा परत घरी सोडण्यासाठी तो मोटारसायकलवरून येत असे. रोमान तिचा भाचा असला तरी आता तो मोठा झालेला होता. त्याच्या मनात वासनेची भावना जागी झालेली होती. त्याची नजर मात्र मावशी रजियाच्या भरलेल्या देहावरून फिरू लागलेली होती. मोटारसायकलवरती त्याला पकडून बसत होते. तिच्या मऊ मुलायम स्पर्शाने त्याची उत्तेजना वाढत होती. तो आता तिची स्वप्ने पाहू लागलेला होता. संधी मिळेल तेव्हा तो तिच्याकडे येऊ लागला. काही वेळा तर तो विनाकारण येत असे. त्याचे वारंवार येणे, तिच्याकडे बघत बसणे यावरून तिला त्याच्या मनातील कामुकतेचा अंदाज आलेला होता. सुरुवातीला तिला ते थोडे विचित्र वाटले, पण वासनेच्या आगीमध्ये सारेच काही नीतिनियम जळून जातात असे म्हणतात. पतिसुखापासून वंचित असलेली रजिया हळूहळू भाचा रोमानकडे ओढली जाऊ लागली. आता ती त्याला जास्त चिकटून बसू लागली. त्याला काही ना काही निमित्ताने जवळ घेऊ लागली, मिठी मारू लागली, केसावरून हात फिरवू लागली. त्यालाही ते सगळे आवडत होते. दोघातील जवळीक वाढतच निघालेली होती. एक दिवस दोघांनी संधी साधली. तो तिला सोडायला आलेला होता, पण तोपर्यंत संध्याकाळ झालेली होती. तेव्हा रजिया म्हणाली, आता थांब इथेच, उद्या जा. त्याला तेच हवे होते. तो तयार झाला. तेव्हा रजियानेच बहिणीला फोन करून सांगितले की आता वेळ झालेला आहे, रोमान माझ्याजवळ राहू दे, उद्या सकाळी पाठवते. तिच्या बहिणीने होकार दिला. मग रजिया आणि रोमानने जेवण खाणे केले आणि दोघे गप्पा मारत बसले. तिने दोघांची एकाच बेडवर झोपाची व्यवस्था केली. ते आपल्या लहान मुलीला झोपवत भाचा रोमानशी बोलत होते. त्याचे सगळे लक्ष तिच्या देहावर होते. तिच्या मनातही चलबिचल होत होते. अखेर लहान मुलगी झोपली आणि रजियाही तिच्या शेजारी पडली. तिने रोमानला बाजूला झोपण्यास सांगितले.
एकाच बेडवर तिघे असल्याने तसे अडचणीचेच होते, पण त्या कामातुरांना ते सोयीचे होते. तो तिला चिकटूनच झोपलेला होता. काही वेळातच त्याने तिच्या अंगावर हात टाकला. त्याचे हात तिच्या स्तनावरून फिरू लागले. तिने त्याचा हात बाजूला सारण्याचा प्रयत्न केला, पण तो मागे हटला नाही. रजिया, मला खूप आवडतेस तू, असे कुजबुजत त्याने तिला मिठीत आवळले. ती लटक्या रागाने त्याला बाजूला करत असली तरी तिलाही ते हवे होते. त्यामुळे काही वेळातच ती पूर्ण नग्नावस्थेतच भातच्या रोमानच्या मिठीत होती. रोमानही विवस्त्र होता. तिच्या मांसल भरलेल्या देहाला त्याचे तरुण तगडे शरीर रगडून काढू लागलेले होते. कोवळा नवजवान अविवाहित रोमानला भरगच्च देहाची बाई मिळाल्याने तो तुटून पडला, तर त्याचा जोरदार तरुणपणा भोगण्यासाठी तिनेही कसर सोडली नव्हती. रात्रभर दोघांनी मनसोक्तपणे शरीर सुखाचा आनंद लुटला. नात्याला काळिमा फासत दोघांच्या मध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले. आता रोमानचे तिच्याकडे येणे, तिच्याजवळ राहणे वाढलेले होते. ती एकटीच असल्याने त्याची तिला सोबत मिळेल या भावनेने नातेवाईकांनाही त्यात काही खटकत नव्हते. पण एकांतात मात्र त्या दोघांचा वासनेचा खेळ रंगत होता. याचा कुणालाच काही थांगपत्ता लागलेला नव्हता. बाहेर मावशी भाचा असे नाते सांगत असले तरी एकांतामध्ये ते नवरा बायकोच होते. पण आता हे सगळे बदलणार होते, कारण तिचा आता नवरा येणार होता. तिला रोमान सारखा नवतरुण भोगाची चटक लागली होती, तर रोमानलाही माणसल बाईचा उपभोग घेण्याचा नाद लागलेला होता. आता दोघांचाही नाद सुटणे कठीण झालेले होते. पण तिचा पती नौशाद आला तर हे सुख घेता येणार नाही हे सत्य होते. त्यामुळे ते अस्वस्थ झालेले होते. अखेर नौशाद आला. आपल्या पत्नी मुलीला भेटण्याचा त्याला आनंद झाला. आपल्या पत्नीशी मिलन झाल्याने तो खुशीत होता, पण ती मात्र नाराज दिसत होती. तिच्या मनात नौशादबद्दल प्रेमच राहिलेले नव्हते. तिला भाचा रोमानच जास्त आवडत होता. तिकडे रोमानही रजियासाठी काही करण्यास तयार होता. नौशाद येऊन 4-5 दिवस झालेले होते. तो सुट्टीवर असल्याने घरीच असायचा. त्यामुळे रजिया रोमान या प्रेम जोडीला भेटणे कठीण झालेले होते. दोघांनी हा विरह सोसत नव्हता. अखेर त्या वासनादांनी नौशादचा अडसर दूर करण्याचे ठरवले. या प्लॅनमध्ये रोमाने त्याचा मित्र हिमांशू याची मदत घेतली. त्या तिघांनी मिळून नौशादला संपवण्याचा कट रचला. सगळी तयारी करून ठेवलेली होती आणि ते संधीची वाट पाहू लागलेले होते. अखेर ती रात्र आली, जी नौशादच्या आयुष्याची शेवटची रात्र होती. त्याची पत्नीच केवळ वासनेपोटी त्याचा जीव घेण्यास तयार झालेली होती. रात्री जेवण करताना रजियाने नौशादला नशेचा पदार्थ खाऊ घातला होता. त्यामुळे जेवण झाल्याबरोबर लगेचच त्याला गुंगी आली. तो बेडवर पडला आणि पाहता पाहता घोरू लागला. तो पार गुंगीत असल्याचे पाहून तिने भाचा रोमानला कॉल केला. काही वेळातच रोमान आणि त्याचा मित्र हिमांशू हे दोघे तिथे आले. आता वेळ न वाया घालवता त्या तिघांनी नौशादला घेरले. धारदार शस्त्राने त्याची हत्या केली. त्यानंतर त्याने अत्यंत निर्दयीपणे त्याच्या मृतदेहाचे 2 तुकडे केले. हे शरीराचे 2 भाग त्याने ट्रॉली बॅगमध्ये भरले. घरात पडलेले सगळे रक्त पुसून काढले आणि मृतदेह असलेल्या बॅग घेऊन ते सर्वजण घरातून बाहेर पडले. हिमांशूच्या गाडीतून तिघे ट्रॉली बॅग घेऊन भटवलीपासून 60 किलोमीटर अंतरावर गेले. तिथे एका शेतात त्या बॅग टाकून ते पसार झाले. आता या खुनाला वाचा फुटणार नाही असे त्यांना वाटत होते, पण गुन्हा कधी लपत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी शेतात ट्रॉली बॅगमध्ये मृतदेह आढळल्यानंतर शेतकऱ्याने पोलिसात वर्दी दिली. माहिती मिळताच तारकुलवा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी त्यांच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ट्रॉली बॅग भोवतीचा परिसर बॅरिकेड केला आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती दिली. SP अरविंद वर्मा, CO सिटी संजय रेड्डी, श्वान पथक आणि फॉरेन्सिक्स टीमसह तेथे पोहोचले. ट्रॉली बॅग उघडली असता त्यात एका तरुणाचा मृतदेह आढळला. तरुणाच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा होत्या. पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने तपास सुरू केला. सायंकाळी 6 वाजता मेल पोलीस स्टेशन परिसरातील भटवली गावामध्ये पोलीस पोहोचले. ट्रॉली बॅगजवळ सापडलेल्या कागदाच्या फोटोकॉपी, परदेशी सिम कार्ड आणि बारकोडच्या मदतीने मृताचे नाव नौशाद अहमद, वय वर्षे 38 असल्याचे उघड झाले. मैताची ओळख पटल्यानंतर पुढील तपासाला सुरुवात झाली. रविवारी आणि रात्री उशिरापर्यंत तिथेच राहिले.
यावेळी नौशाद अहमद यांच्या कुटुंबियाची चौकशी करण्यात आली। कुटुंबातील सदस्यांच्या म्हणण्यानुसार तो फक्त 10 दिवसापूर्वी दुबईहून परतलेला होता आणि शनिवारी रात्री उशिरापासून घरातून बेपत्ता होता। वडील अली मोहम्मद म्हणाले की जेव्हा नौशाद घरी सापडला नाही तेव्हा कुटुंबातील सर्व सदस्य काळजीत पडले आणि त्यांनी त्याचा शोध सुरू केला। आजूबाजूच्या लोकांची, ज्यात मित्र आणि नातेवाईकांचा समावेश होता, चौकशी करण्यात आली। या चौकशीमध्ये गावातील काही लोकांच्याकडून रजियाबद्दल संशय व्यक्त करण्यात येऊ लागला, कारण काही जणांनी तिला तिच्या भाच्या समवेत फिरताना पाहिले होते। त्या दोघांतील जवळीक काही जणांना खटकली होती, त्यामुळे तिचाच या घटनेमागे काहीतरी हात असावा असा संशय व्यक्त होत होता। दुसरीकडे नौशाद अलीकडेच गावात आलेला होता, त्याचे कोणाशी काही वैर नव्हते, मग त्याची इतक्या क्रूर पद्धतीने हत्या कोण करेल हा प्रश्नच होता। अखेर पोलिसांनी संशयातून रजियाकडे सखोल चौकशी सुरू केली। या चौकशीमध्ये उत्तरे देताना तिची पुरती दमछाक झाली आणि तिने सारे सत्य पोलिसांच्या समोर उघड केले। तिने दिलेली माहिती धक्कादायकच होती। पोलिसांनी तातडीने हालचाली करत तिचा प्रियकर रोमान आणि त्याचा साथीदार हिमांशू या दोघांना ताब्यात घेतले। त्या तिघांना पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास सुरू आहे। केवळ वासनेच्या मोहापायी एका कष्टकरी गृहस्थाचा घात करणारी त्याची बायको रजिया, नीचपणाचा कळस गाठत मावशीसोबतच शरीर संबंध ठेवणारा आणि त्यासाठी तिच्या नवऱ्याला मारणारा रोमान आता पोलीस कोठडीत गेले आहेत। त्या दोघांना मदत करणाऱ्या हिमांशूच्या माथेही गुन्हेगारीचा कलंक लागलेला आहे। माणसाने सचक विवेक बुद्धीने विचार केला नाही तर किती मोठी दुर्गती होते याचे उदाहरणच या घटनेमध्ये दिसून येते। तर मंडळी, या व्हिडिओमधून तुम्हाला काय शिकायला मिळाले आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।